दरम्यान पाकिस्तानने केलेल्या कांगाव्याची भारतीय सैन्याकडून पोलखोल करण्यात आली आहे। ब्रह्मोस मिसाईल बेस उद्ध्वस्त केल्याचा खोटा दावा पाकिस्तानने केला होता। पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली तर जशास तसं उत्तर देणार असं देखील भारतीय सैन्याने ठणकावून सांगितलंय। पाकिस्तानच्या JF-17 ने ब्रह्मोस मिसाईल बेस उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा। शिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नलिया, भुजमध्ये भारताच्या एअरफील्डला नुकसान पोहोचवल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा। पाकिस्तान ने यह क्लेम किया कि उसने अपने JF-17 से हमारे S-400 व ब्रह्मोस मिसाइल बेस को नुकसान पहुंचाया, जो कि बिल्कुल गलत है। सिरसा, जम्मू, पठानकोट, भटिंडा, नलिया और भुज में है। ये उसका मिस इन्फॉर्मेशन भी बहुत गलत है। चंदीगड आणि बियासमध्ये शस्त्रास्त्रांच्या साठ्याला नुकसान पोहोचवल्याचाही पाकचा खोटा दावा। जो चंडीगढ़ और बियास में है उसका डैमेज हुआ, यह भी बिल्कुल गलत है। हमने आपको मॉर्निंग ब्रीफिंग में बताया था विद फैक्ट्स एंड फिगर के साथ कि ये सारी चीजें बिल्कुल सही सलामत है। भारतीय सैन्याने मशिदींना नुकसान पोहोचवल्याचा खोटा दावाही पाकिस्तानने केला। भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे। भारतीय सेना संविधानाला मानते। पाकिस्तान की ओर से ये झूठा आरोप भी लगाया जा रहा है कि भारतीय सेना ने मस्जिदों को नुकसान पहुंचाया। मैं इससे बिल्कुल स्पष्ट करना चाहती हूं कि इंडिया इज ए सेक्युलर नेशन और हमारी सेना भारत के कॉन्स्टिट्यूशनल वैल्यूज की एक बहुत प्यारी झलक है। भारतीय सैन्याच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्करी आणि हवाई दलाच्या तळांचं मोठं नुकसान। पाकिस्तानच्या स्कार्दू, जकोकाबाद, सरगोता आणि भुलारी एअरफील्डचं मोठं नुकसान। पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम, रडार सिस्टीम भारताने उद्ध्वस्त केली। इंडियन आर्म फोर्सेस ने पाकिस्तान की एयरफील्ड स्कार्दू, जकोबाबाद, सरगोदा और भुलारी को बहुत नुकसान पहुंचाया। इसके अलावा पाकिस्तान के एयर डिफेंस सिस्टम, रडार सिस्टम, उनको भी एयर स्पेस में अनडिनेबल किया। LOC जवळ पाकिस्तानचं कमांड अँड कंट्रोल सेंटर, लॉजिस्टिक इन्स्टॉलेशन, मिलिटरी तळ आणि सैन्याचं मोठं नुकसान। लाइन ऑफ कंट्रोल के पास पाकिस्तान के कमांड एंड कंट्रोल, लॉजिस्टिक इंस्टॉलेशन और उनके मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर, मिलिट्री पर्सनल का इतना भारी नुकसान हुआ कि पाकिस्तान की ऑफेंसिव व डिफेंसिव कैपेबिलिटी को नष्ट कर दिया गया। भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आणि सतर्क आहे। भारताच्या अखंडतेसाठी आणि रक्षणासाठी सैन्य कटिबद्ध आहे। इंडियन आर्म फोर्सेस पूरी तरह से तैयार है, सतर्क है और भारत की संप्रभुता और अखंडता की रक्षा के लिए पूरी तरह से कमिटेड है। इथून पुढे पाकिस्तानने कोणतीही आगळीक केली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल। आम्ही यापुढच्या कोणत्याही लष्करी कारवाईसाठी तयार आहोत। भारत पाकिस्तानमध्ये 10 मे रोजी 5 वाजल्यापासून युद्धविराम झाला। दुपारी 3:35 पाकच्या DGMOचा भारताच्या DGMOंना फोन। दोन्ही बाजूंच्या DGMOंचा फोनवरून युद्धविरामासंदर्भात संवाद। पाच वाजल्यापासून युद्धविराम करण्याची दोन्ही देशांमध्ये सहमती झाली। It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. 12 मेच्या 12 वाजता दोन्ही देशांचे DGMO पुन्हा चर्चा करणार आहे। परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही देशातल्या युद्धविरामाची घोषणा केली। The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. परराष्ट्र मंत्रालयाने घोषणा करण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी चर्चा झाल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं। 22 एप्रिल रोजी पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी पहलगाममध्ये 26 निष्पाप नागरिकांची हत्या केली होती।
यानंतर 7 मेच्या मध्यरात्री भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर 9 ठिकाणी हल्ले केले. यात 5 मोठे अतिरेकी मारले गेले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही देशांमधल्या एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर दोन्ही बाजूने गोळीबार आणि तोफांचा मारा झाला. त्यानंतर भारतानं पाकिस्तानातल्या काही लष्करी तळांवर ड्रोननं हल्ला केला. कोई याद भी जा रहा है. या अल्लाह खैर. पाकिस्तानही भारतावर ड्रोननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण सैन्याने तो हाणून पाडला. यानंतर भारतानं पाकिस्तानची 8 लष्करी तळ आणि एअरबेस उद्ध्वस्त केली. यानंतर पाकिस्ताननं दोन्ही देशांमधल्या तणावात अमेरिकेनं मध्यस्थी करावी अशी विनंती केली. अमेरिकेने दोन्ही देशांच्या प्रमुखांची चर्चा करत मध्यस्थी केली. त्यानंतर युद्धविरामावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.